Hello students, good morning to everyone. Dear students of ninth class, today we are going to learn the story. The name of the story of tea. Unit number 1, fourth lesson, the story of tea. Open your English textbook and see on page number 19. See the third paragraph. Yet another legend tells us that it was a Buddhist monk named Bodhidharma who was the first to use tea as a drink. विद्यार्थी मित्रांनो पहा काय म्हटलेलं आहे. यट अनादर लेजंड टेल्स अस दॅट. तर बघा आणखी एका, आता लिजन मीन्स दंतकथा याचा अर्थ आहे. अनादर लिजन टेल्स अस दॅट म्हणजे एका दंतकथेनुसार असं सांगितलेलं आहे किंवा सांगितलं जातं. यट अनादर लिजन टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. तर बोधिधर्म एका दंतकथेमध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की बोधिधर्म जो आहे त्या बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिकाऱ्याने किंवा भिक्षुकाने सर्वप्रथम या चहाचा एक पेय म्हणून त्याने काय केला, वापर केला. अनादर लिजंड टेल्स अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम्ड बोधिधर्म हू वॉज द फर्स्ट टू यूज टी ॲज अ ड्रिंक. तर एका दंतकथेनुसार बोधिधर्म नावाच्या एका बौद्ध भिक्षुकाने पहिल्यांदाच या चहाचा एक पेय म्हणून त्याने काय केला, वापर केला. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. Write down, here are some new words. बघा, he was keen. What is mean by keen? K-E-E-N. Keen means उत्साही. K-E-E-N. Keen, that means उत्साही. हर्ब म्हणजे वनस्पती, माहीत असेल आपल्याला अर्थ. ही वॉज कीन. हू वॉज कीन? बोधिधर्म. ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. बघा, what is meant by meditation? Write down, meditation. Meditation, that means ध्यान धारणा. मेडिटेशन मीन्स ध्यान धारणा. तर बघा, त्या भिक्षुकाला प्रार्थना आणि ध्यानधारणा त्याला करण्यासाठी बराच कालावधीपर्यंत जागं ठेवणारी आणि दक्ष राहण्यास, सतर्क राहण्यास मदत करेल अशा एका औषधी वनस्पतीच्या शोधामध्ये तो भिक्षुक होता. लक्षात घ्या, ही वॉज कीन टू फाइंड अ हर्ब or a medicinal plant which would help him stay awake and alert for long periods of time in prayer and meditation. तर त्या भिक्षुकाला प्रार्थना आणि ध्यानधारणा करण्यासाठी त्याला बराच काळ जागे ठेवणारी आणि दक्ष राहण्यास, सतर्क राहण्यास मदत करेल अशा प्रकारच्या एका औषधी वनस्पतीच्या शोधामध्ये तो भिक्षुक होता. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. बघा, आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल. व्हॉट इज मीन बाय सर्च? मीन्स शोधणे.
considerable search and trial, he found that. Who found that? कोण म्हणते असं? तो भिक्षुक बघा. त्याला असं आढळलं, म्हणजे बऱ्याच संशोधनानंतर, बऱ्याच चाचण्या केल्यानंतर असं त्याला आढळलं. आफ्टर कन्सिडरेबल सर्च अँड ट्रायल ही फाउंड दॅट chewing leaves from the tea shrub acted as a stimulant, helping him stay awake. बघा विद्यार्थी मित्रांनो, बऱ्याचशा संशोधनानंतर आणि चाचण्यानंतर त्या भिक्षुकाच्या असं लक्षात आलं किंवा त्या भिक्षुकाला असं समजलं की चहाच्या झुडपाची जी पानं आहेत ती पानं अतिशय उत्तेजक असतात. कशी असतात? उत्तेजक असतात. आणि जर का आपण त्या चहाची झुडपाची पानं जर चावून खाल्ली तर बराच काळ आपल्याला काय वाटतं? प्रसन्न वाटतं किंवा आपल्याला फ्रेश वाटतं, ताजं तवानं आपल्याला वाटतं आणि आपल्याला बराच कालावधीपर्यंत त्या ठिकाणी आपल्याला जागही राहता येतं, दक्षही सतर्कही राहता येते. असं त्या भिक्षुकाच्या लक्षात आलं, असं त्याला आढळलं. After considerable search and trial, he found that the chewing leaves from the tea shrub acted a stimulant, helping him stay awake. तर भरपूर अशा चाचण्यानंतर, संशोधनानंतर त्या भिक्षुकाच्या असं लक्षात आलं की जर चहाच्या झुडपाची जर पानं आपण जर चावून खाल्ली तर ती अतिशय उत्तेजक तर असतातच, त्याचबरोबर बराच कालावधीपर्यंत आपल्याला ती पानं ताजी तवानी ठेवतात आणि आपल्याला काय वाटते? आपल्याला बराच कालावधीपर्यंत आपल्याला जागही राहता येतं, फ्रेश वाटतं आपल्याला. सी द नेक्स्ट लाईन. इट वॉज ही who introduced tea among his disciples in Chin. What is meant by disciples? That means a shishya. Write down the word disciples. disciples. Disciples, not disciplines, sorry. Disciples, that means a shishya. लिहून झाला असे शब्द बघा. It was he who introduced tea. To introduce means ओळख करून देणे. Introduced tea among his disciples in Chin. तर त्या भिक्षुकाने काय केलं की आपले जे चिनी शिष्य आहेत त्या आपल्या चिनी शिष्यांना या चहाची त्यानं काय केली की सर्वप्रथम त्यांनी त्या शिष्यांना काय करून ओळख करून दिली असं म्हणूया आपण या ठिकाणी. इट वॉज ही हू इंट्रोड्यूस्ड टी अमंग हिज डिसिपल्स इन चीन. तर त्या भिक्षुकाने चिनी शिष्यांना या चहाची सर्वप्रथम त्यांनी ओळख करून दिली. इट इज सेड दॅट, असंही म्हणतात बघा, इट इज सेड दॅट जपान्स प्रिस्ट्स स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स in Chin carried tea seeds and leaves back home with them. बघा विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलेलं आहे तर की असंही म्हटलं जातं की असंही म्हणतात की चीनमधील बौद्ध गुरु जे आहे त्या बौद्ध गुरूंच्याकडे जे जपानी धर्मगुरू त्या ठिकाणी शिकत होते. इट इज सेड दॅट जपान्स प्रिस्ट्स स्टडीइंग अंडर बुद्धिस्ट टीचर्स इन चीन. म्हणजेच चीनमधील बौद्ध गुरूंकडे जे जपानी धर्मगुरू जे शिकत होते त्यांनी दे कॅरीड टी सीड्स अँड लिव्स बॅक होम विथ देम. त्यांनी काय केलं की आपल्या गावाकडे किंवा आपल्या मायभूमीला किंवा आपल्या देशाला परत जात असताना त्यांनी काय केलं, चहाच्या बिया आणि चहाची पानं त्यांनी आपल्याबरोबर आणली किंवा नेली. ते आपल्याबरोबर ते घेऊन गेले चहाची पानं, चहाच्या बिया. तुर्किश traders also began to bargain for tea on the border of Mongolia. बघा तुर्की व्यापारी
त्या व्यापाऱ्याने देखील काय केलं की मंगोलियाच्या सीमेवरती चहाचा त्या ठिकाणी सौदा करायला त्यांनी सुरुवात केली. तुर्किश ट्रेडर्स. आता तुर्किश ट्रेडर्स म्हणजे कोण? तुर्किश ट्रेडर्स म्हणजे तुर्की व्यापारी. दे ऑल्सो बिगॅन. त्यांनी सुद्धा सुरुवात केली पहा. दे ऑल्सो बिगॅन टू व्हॅरिजन फॉर टी ऑन द बॉर्डर ऑफ मंगोलिया. बॉर्डर ऑफ मंगोलिया म्हणजे मंगोलियाच्या सीमा. तर बघा तुर्की व्यापाऱ्यांनी त्यांनी देखील त्या ठिकाणी मंगोलियाची जी सीमा आहे त्या सीमेवरती त्यांनी चहाचा सौदा करायला त्यांनी काय केलं? सुरुवात केली. इथे एक शब्द आहे, लिहून घ्या. BARGAIN. BARGAIN बार्गेन. दॅट मीन्स किंवा याचा प्रोनाऊन्सिएशन बर्गेन पण होतंय. बर्गेन दॅट मीन्स करार. बर्गेन दॅट मीन्स करार. बर्गेन दॅट मीन्स करार. शब्द तुमचा लिहून झाला असेल तर बघा. सी द नेक्स्ट लाईन. नेक्स्ट इन फॅक्ट वास्तविक पाहता द स्टोरी गोज दॅट द चीन्स एम्परर हुई काय नाव आहे बघा हुई सॉन्ग was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. बघा इथं काय म्हटलेलं आहे लक्ष द्या. इथे एक शब्द लिहून घ्या. विस्किंग WHISKING. विस्किंग मेथड म्हटलेलं आहे बघा. विस्किंग मेथड WHISKING. विस्किंग METHOD. विस्किंग मेथड मीन्स ढवळण्याची पद्धत. ढवळण्याची पद्धत. लिहून झालं असेल तुमचं. बघा काय म्हणलेलं आहे. वास्तविक पाहता काय घडलं की इनफॅक्ट द स्टोरी गोज दॅट चीन्स एम्परर हुई सॉन्ग was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो ही तर गोष्ट या ठिकाणी असंही सांगते, या ठिकाणी ही गोष्ट असं सांगते की चिनी सम्राट त्याचं नाव आहे हुई सॉन्ग. त्याने तर अक्षरशः चहाने तो तर इतका प्रभावित झाला, इतका तो प्रभावित झालेला होता की अक्षरशः त्यानं काय केलं की त्या सर्वोत्तम अशा चहा निर्मितीची पद्धत शोधून काढण्यासाठी त्यानं संशोधन अक्षरशः सुरू केलं. लक्षात घ्या काय म्हटलेलं आहे. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चीन्स एम्परर हुई सॉन्ग was so taken up with tea that he set up a research into the best tea whisking methods and also hosted tea making and tea tasting tournaments in the court. बघा तो हुई सॉन्ग चिनी सम्राट काय त्याचं नाव आहे हुई सॉन्ग. ही काय सांगते गोष्ट या ठिकाणी कथा बघा. तर तो सम्राट हुई सॉन्ग तर चहाने इतका तो प्रभावित झालेला होता की त्याने सर्वोत्तम अशा चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी त्याने संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि किंवा चहा स्वाद स्पर्धाचेही त्या ठिकाणी त्यांनी काय केलं की आपल्या दरबारामध्ये त्याने काय केले आयोजन केले. लक्षात घ्या. स्पर्धा भरवली त्यानं. कशाची स्पर्धा भरवली? चहापान स्पर्धा त्या ठिकाणी त्याने आपल्या दरबारामध्ये भरवली. इतका तो प्रभावित झालेला होता पहा. सो टी माइंडेड वॉज ही दॅट ही फेल्ड टू नोटीस दॅट मंगोलिया हॅड ऍक्च्युअली टेकन ओव्हर हिज एम्पायर. तर त्या चिनी सम्राट त्याच्यावरती त्याचं नाव काय हुई सॉन्ग.
तर त्याच्यावरती त्या चहाचा इतका प्रभाव पडलेला होता बघा की मंगोलियाने त्याचे साम्राज्य बळकावलेलं आहे हेही त्याच्या लक्षात आलं नाही. लक्षात घ्या, मंगोलियानं काय केलं, त्या चिनी सम्राट हुईसंग त्याचं साम्राज्य पूर्णपणे त्यानं बळकावलेलं आहे ही गोष्ट सुद्धा त्याच्या लक्षात आली नाही. कुणाच्या? चिनी सम्राट हुईसंगच्या लक्षात आली नाही. का? तर तो इतका प्रभावित झालेला होता चहाच्या बाबतीमध्ये. लक्षात घ्या, चहाचा इतका प्रभाव त्याच्यावरती पडलेला होता की आपलं साम्राज्य गेलं हेही त्याच्या लक्षात आलं नाही. सी ऑन पेज नंबर 20, पान नंबर 20 काढा. See the next line. Thus, the habit of drinking tea spread to Japan, Europe, and England, where it became a fashionable and popular drink among the people. बघा, म्हटलेलं आहे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो. आणि मग अशा पद्धतीने चहा पिण्याची जी परंपरा आहे किंवा प्रथा जी आहे, रूढी आहे, ही जपान, युरोप आणि इंग्लंडमध्ये सुद्धा झपाट्याने पसरली. दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग टी. आणि मग अशा प्रकारे चहा पिण्याची ही सवय स्प्रेड टू जपान. कुठं पसरली? स्प्रेड टू जपान, युरोप अँड इंग्लंड. युरोप, जपान, इंग्लंडमध्येही पसरली. Where it became a fashionable and popular drink among the people. आणि बघता बघता काय झालं की चहा पान इतकं त्या ठिकाणी प्रचलित झालं की एक सर्वसामान्य पेय म्हणून त्या ठिकाणी हे चहा पान हे त्या ठिकाणी काय झाले, फार प्रसिद्ध झाले, लोकप्रिय झाले, लोकांना ते आवडू लागले. सी द नेक्स्ट लाईन, नेक्स्ट पॅरेग्राफ. हाऊ डीड धिस मॅजिकल बेव्हरेज get its name? What is meant by magical? Magical, that means jadui. Magical means jadui. Magical. How did लिहून झाला असेल शब्द तुमचा. हाऊ डीड धिस मॅजिकल बेव्हरेज गेट इट्स नेम. मग या जादुई अशा पेयाला त्याचं जे नाव आहे ते नाव त्याचं कसं पडलं असावं, त्याला हे नाव कसं मिळालेलं असावं, प्रश्न आहे बघा हा. द चीन्स कॅरेक्टर TU was first used in early inscriptions to describe tea. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कोरीव अशा लेखामध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी इंग्रजीमध्ये टी आणि यू हे चिनी अक्षर सगळ्यात पहिल्यांदा वापरले गेल्याचे त्या ठिकाणी दिसून येते दिसते. द चीन्स कॅरेक्टर, लक्षात घ्या, द चीन्स कॅरेक्टर TU वॉज फर्स्ट युज्ड इन अर्ली इनस्क्रिप्शन्स टू डिस्क्राईब टी. तर चहाचे वर्णन करण्यासाठी प्राचीन कोरीव अशा लेखामध्ये चहाचे वर्णन करण्यासाठी TU हे चिनी अक्षर सर्वात प्रथम वापरले गेल्याचे त्या ठिकाणी दिसून येते. बट लॅटर, मात्र नंतर काय घडलं, बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर, बघा नवीन अक्षर त्या ठिकाणी पुन्हा आलं. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर CH,A चा वॉज डेव्हलप्ड टू रेफर स्पेसिफिकली टू टी. नंतर मात्र विद्यार्थी मित्रांनो चा CHA चा हे नवीन अक्षर विशेष करून खास करून चहाचा उल्लेख करण्यासाठी निर्माण करण्यात आले, तयार करण्यात आले. बघा सुरुवातीला काय TU
हे अक्षर होतं आणि त्याच्यानंतर कुठलं अक्षर CHA. केवळ चहाचा उल्लेख करण्यासाठी हे अक्षर तयार करण्यात आले, निर्माण करण्यात आले. बट लॅटर अ न्यू कॅरेक्टर CHA वॉज डेव्हलप्ड, विकसित करण्यात आले, टू रेफर स्पेसिफिकली टू टी, खास करून विशेष करून स्पेसिफिकली टू टी, म्हणजे चहाचा उल्लेख करण्यासाठी केवळ फक्त CHA चा हे नवीन अक्षर निर्माण करण्यात आले, विकसित करण्यात आले. द वर्ड चा is now sometimes used in English to refer to चीन टी. बघा, चा हा शब्द आता चिनी चहाचा उल्लेख करताना इंग्रजीमध्ये कधी कधी वापरला जातो असं म्हटलेलं आहे. बघा, द वर्ड चा इज, तो शब्द चा जो आहे तो वापरला आला आहे आत्ता, नाऊ. समटाइम्स, कधी कधी, केव्हा केव्हा, यूज्ड इन इंग्लिश टू रेफर टू चीन टी, म्हणजे चिनी चहाचा उल्लेख करण्यासाठी इंग्रजीमध्ये चा जो शब्द आहे हा शब्द केव्हा केव्हा तो शब्द वापरला जातो असं म्हटलेलं आहे, लक्षात घ्या. And see the next line. And as we all know, it is very close to the Hindi word chai, which is used all over India to refer to tea. आणि विद्यार्थी मित्रांनो इथे पुढे म्हणले की आणि आता तो शब्द जो आहे तो शब्द संपूर्ण आपल्या देशामध्ये, भारतामध्ये आपल्या संपूर्ण चहाला ज्या ज्या नावाने ओळखले जाते त्या आपल्या चाय या हिंदी शब्दाच्या फारच जवळचा शब्द आहे हे आपल्याला माहीत असणारच आहे. लक्षात घ्या, CHA चा, लक्षात घ्या, हा जो शब्द आहे तो शब्द आपल्या संपूर्ण भारतामध्ये चहाला ज्या नावाने ओळखलेलं जातं त्या आपल्या हिंदीमध्ये चाय म्हणतो आपण, त्या शब्दाच्या फारच जवळचा तो शब्द आहे हे आपल्याला ज्ञातच आहे. म्हटले अँड ॲज वी ऑल नो, सगळ्यांना हे माहीतच आहे. इट इज व्हेरी क्लोज, अतिशय जवळचा आहे तो शब्द, टू द हिंदी वर्ड, हिंदी शब्द जो आहे तो कोणता, चाय, विच इज यूज्ड ऑल ओव्हर इंडिया टू रेफर टी. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सी द नेक्स्ट पॅरेग्राफ. या ठिकाणी एक शेवटचा पॅरेग्राफ येतोय हा आणि ह्याच्यानंतर आपण थांबणार आहोत. लक्षात घ्या, हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया, डू यू नो. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहित आहे का, बघा आपल्या देशामध्ये चहा पहिल्यांदाच कसा चहा आला आपल्या देशामध्ये, सर्वप्रथम चहा कसा आपल्या देशामध्ये आला पहा. हाऊ डीड टी फर्स्ट कम टू इंडिया, हिअर इज अ क्वेश्चन, हा प्रश्न आहे. तर म्हटलेलं आहे पुढं, historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times, but tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. म्हटलेलं आहे बघा. What is mean by historians? HISTORIANS. Write down the word historians, that means इतिहासकार. Historians, that means इतिहासकार. लिहून झाला असेल शब्द तुमचा. काय म्हणलेला आहे, हिस्टोरियन्स थिंक दॅट, तर इतिहासकार असा विचार करतात किंवा त्यांच्या मते, इतिहासकारांच्या मते, historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. बघा, प्राचीन अशा काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे होती असं कुणाच्या मते, इतिहासकारांच्या मते. इतिहासकार असं सांगतात की फार 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 प्राचीन काळापासून चहा ही एक औषधी वनस्पती म्हणून आपल्याकडे ज्ञात होती आपल्याकडे.
Historians think that tea had been known in India as a medicinal plant since ancient times. But tea was not drunk. But tea was not drunk for pleasure until the British began to establish प्लॅन्टेशन्स इन द 19th century. परंतु विद्यार्थी मित्रांनो 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी काय केलं, चहाची लागवड ब्रिटिशांनी सुरू करेपर्यंत चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून त्या चहाकडे पाहिले जात होते. हे लक्षात घ्या. होते का? नाही विद्यार्थी मित्रांनो, पाहिले जात नव्हते चहाकडे. लक्षात घ्या. टी वॉज नॉट ड्रंक फॉर प्लीजर. आनंदासाठी चहाकडे पाहिले जात नव्हते. टी वॉज नॉट ड्रंक, पिला जात नव्हता आनंद म्हणून, चहा पिला जात नव्हता. But tea was not drunk for pleasure until the British began to establish plantations in the 19th century. परंतु 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांनी चहाची लागवड सुरू करेपर्यंत त्या चहाकडे एक आनंदासाठी पिण्याचे पेय म्हणून त्या चहाकडे पाहिले जात नव्हते. In the 1770, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढे म्हणलेलं आहे की इसवी सन 1770च्या दशकामध्ये काय केलं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं, कोणत्या कंपनीनं लक्षात घ्या, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीनं चीनमधून त्या चहाच्या बिया चीनमधून आणून भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक त्यांनी प्रयत्न केले. पण कसे प्रयत्न केले? अनसक्सेसफुल म्हणलेलं आहे, अयशस्वी प्रयत्न केले. लक्षात घ्या. In the 1770s, the British East India Company, they made several unsuccessful attempts. तर 1770 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने काय केले, दे मेड सेव्हरल अनसक्सेसफुल अटेम्प्ट्स टू ग्रो टी. बघा, टू ग्रो टी म्हणजे चीनमधून त्या बिया चहाच्या आणून ते चहाची लागवड करण्याचे अनेक यशस्वी अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. कुणी केले? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केले. कुठं केले? इन भूतान अँड आसाम. कुठं केले? भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे अनेक अयशस्वी अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. कुणी केले? ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने केले. लक्षात घ्या. चीनमधनं बिया आणल्या चहाच्या आणि भूतान आणि आसाममध्ये चहाची लागवड करण्याचे त्यांनी अयशस्वी अशा प्रकारचे प्रयत्न त्यांनी केले. ओके, सी द नेक्स्ट लाईन. काय म्हणलेलं आहे बघा. Although these attempts failed, बघा नीट लक्षात घ्या. In the 1770s, the British East India Company made several unsuccessful attempts to grow tea in Bhutan and Assam with seeds from China. Although these attempts failed, बघा जरी हे प्रयत्न त्यांचे अयशस्वी जरी त्यांचे प्रयत्न हे झाले असले तरी देखील त्यांनी काय केलं बघा. Although these attempts failed, the botanist Robert Bruce in 1823 discovered tea plants growing wild in the upper Brahmaputra valley. लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथं म्हणलंय की जरी त्यांचे प्रयत्न हे अयशस्वी झाले असले तरी देखील ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंचच्या उंच अशा ठिकाणी चहाची झाडे ही चांगल्या पद्धतीने भरघोस अशी चहाची झाडे वाढतात. असा एक वनस्पती शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे रॉबर्ट ब्रूस यांना इसवी सन 1823 मध्ये त्यांनी तो शोध लावला. बघा लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलंय की बघा, although these attempts failed,
जरी हे प्रयत्न अयशस्वी झाले असले तरी द बोटॅनिस्ट, व्हॉट इज मीन बाय बोटॅनिस्ट म्हणजे काय रे? वनस्पती शास्त्रज्ञ. लक्षात घ्या. द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823. बघा, वनस्पती शास्त्रज्ञ रॉबर्ट ब्रूस यांनी 1823 मध्ये त्यांनी शोध लावला. काय शोध लावला? टी प्लांट्स ग्रोविंग, म्हणजे चहाची रोपटी किंवा झाडं ही चांगली वाढतात. कुठं वाढतात? डिस्कवर्ड टी प्लांट्स ग्रोविंग वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्र व्हॅली, म्हणजे ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यातील उंचच्या उंच ठिकाणी चहाची झाडं अतिशय जोरदार अशी वाढतात. अशा प्रकारचा शोध कोणी लावला? एक वनस्पती शास्त्रज्ञ ज्यांचं नाव आहे रॉबर्ट ब्रूस यांनी तो शोध लावला. किती साली शोध लावला? 1823 साली त्यांनी शोध लावला. इन मे 1838, बघा, मे महिन्याच्या 1838 साली, इन मे 1838, the first Indian tea from Assam was sent to England for public sale. बघा, मे महिना 1838 साल, आणि त्या सालामध्ये, त्या मे महिन्यात पहिला भारतीय चहा हा आपल्या आसाममधून कुठे पाठवला गेला विक्रीसाठी? इंग्लंडला विक्रीसाठी चहा तो पाठवला गेला. किती साली? 1838 साली. कोणत्या महिन्यामध्ये? मे महिन्यामध्ये. लक्षात घ्या, मे महिन्यामध्ये आपल्या भारताचा चहा आसाममधून इंग्लंडला काय केला? विकण्यासाठी त्यांनी पाठवला गेला. म्हटलं इथं, इन मे 1838 द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम आसाम वॉज सेंट टू इंग्लंड फॉर पब्लिक सेल. And see the next line. Since then, India has gone on to become one of the leading producers of tea in the world. आणि तेव्हापासून लक्षात घ्या, म्हणजे 1838 पासून या जगातील सगळ्यात आघाडीच्या अशा किंवा सगळ्यात आघाडीच्या अशा चहा उत्पादकांच्या मध्ये आपल्या देशाने, म्हणजेच आपल्या भारताने त्या ठिकाणी काय केलेलं आहे? एक चांगल्या प्रकारचं स्थान त्यांनी मिळवलेलं आहे, प्राप्त केलेलं आहे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. टी लव्हर्स क्लेम दॅट टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ कॅन्सर, कंट्रोल ब्लड प्रेशर, फाईट viruses in our body and actually help us live longer. बघा, काही चहा प्रेमी जे लोक आहेत अशा प्रकारचा त्या ठिकाणी लोक असा दावा करतात. काय दावा करतात? बघा, टी लव्हर्स क्लेम, क्लेम म्हणजे दावा करणे. काय दावा करतात? दॅट tea may be able to reduce the risk of cancer, control blood pressure, fight viruses in our body and actually help us live longer. त्याचा दावा आहे असा चहाप्रेमींचा की चहा पिण्यामुळे कर्करोगाचा जो धोका आहे तो धोका अतिशय कमी प्रमाणामध्ये कर्करोगाचा धोका होतो. त्याचबरोबर म्हणलेलं आहे पुढे त्यांनी कंट्रोल ब्लड प्रेशर, म्हणजे आपला जो रक्तदाब आहे तो कंट्रोलमध्ये राहतो, आटोक्यामध्ये राहतो. त्याचबरोबर पुढे काय म्हणले? फाईट व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प अस लिव्ह लॉंगर. आणि आपल्या शरीरामध्ये काही विषाणू आहेत, त्या विषाणूंशी तो चहा आपण पितो ना, तो चहा त्या विषाणूंशी लढतो. आणि खरोखरच चहामुळे आपले आयुष्यमान हे वाढवण्यास आपल्याला निश्चितपणे मदत ही होते, असं चहा प्रेमींचा दावा आहे. लक्षात घ्या. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर. विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबतोय आणि राहिलेला भाग आपण पुढच्या तासामध्ये संपवणार आहोत. टुडेज होमवर्क, आजचा स्वाध्याय लिहून घ्या. टुडेज होमवर्क, आजचा स्वाध्याय लिहून घ्या.
What is the difference between legends or stories and history? What is the difference between legends or stories and history? शब्द लिहून झाला का पहा. त्याचा अर्थ काय आहे बघा. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन लिजंड्स और स्टोरीज अँड हिस्ट्री, म्हणजे दंतकथा आणि इतिहास यांच्यामधील फरक कोणता आहे, तो फरक या ठिकाणी तुम्हाला मी लिहायला सांगितलेला आहे पहा. ओके स्टुडंट्स, वी विल स्टॉप हिअर.